मित्रांनो, आज आपण आता समभुज चौकोन रोम्बस याच्यावर आधारित काही उदाहरणं सोडवणार आहोत आणि स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. आणि मित्रांनो, रोम्बस म्हटला, समभुज चौकोन म्हटलं की या प्रकारे फिगर काढा. सर्व बाजू एकरूप येतील या प्रकारे चौकोन काढा. ड्रॉ द फिगर of quadrilateral whose all the sides are equal. If you take this 4 centimeter, then this is 4 centimeter, this is 4 centimeter, this is 4 centimeter. Now all the sides are congruent. Okay. किंवा काही विद्यार्थी अशी पण फिगर काढू शकतात तुम्ही. टेक दिस फर्स्ट डायगोनल. हा पहिला कर्ण घ्या, हा दुसरा कर्ण घ्या. हे दोन्ही इक्वल आले पाहिजे, हे दोन्ही इक्वल आले पाहिजे. डायगोनल बायसेक्ट इच अदर इन 90 डिग्री. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. दिस साइन शोज बायसेक्ट अँड दिस साइन शोज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. एकमेकांचे लंब दुभाजक असतात. कोण असतात? कर्ण, डायगोनल्स. आता हे जॉईन करा. फर्स्ट साइड, सेकंड साइड, थर्ड साइड अँड फोर्थ साइड. आणि आता याच्यावर असं साइन करा, म्हणजे कोणतंही साइन केलं तरी चालेल, सेम साइन करा. आता याचं नाव देऊ आपण बेस्ट. BEST. आणि ही फिगर मी आता कायम ठेवतो, याला पुसून टाकतो. दिस इज द रोम्बस, समभुज चौकोन. आकृती काढलेली आहे. अँड व्हॉट इज द प्रॉपर्टीज? All the sides are congruent, opposite angles are congruent, diagonal bisect each other in 90 degree. सम्मुख सर्व बाजू एकरूप, सम्मुख कोन एकरूप, कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आणि एक महत्वाचं, ऑपोजिट अँगल्स, डायगोनल बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स. सम्मुख कोन जे दुभाजक असतात, कर्ण हे सम्मुख कोनांना दुभागतात. ओके, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल, हा आणि हा इक्वल, हा आणि हा इक्वल, हा आणि हा इक्वल. आता उदाहरणात काय काय पहा. सगळ्यात पहिले मराठी मीडियमचे विद्यार्थी उदाहरण घेऊन घ्या. चौकोन BEST या समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना ए मध्ये छेदतात. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी घ्या. इन क्वाड्रिलॅटरल BEST किंवा quadrilateral BEST is rhombus. Quadrilateral BEST is rhombus. Diagonals bisect each other in point A. Diagonals bisect each other in point A. आता दिलेली माहिती दाखवायची. मेजर ऑफ अँगल BTS इक्वल टू 110 BTS. हा पूर्ण कोन, दिस फुल अँगल BTS इज इक्वल टू 100 डिग्री. लिहा. मेजर ऑफ अँगल BTS इक्वल टू 110 डिग्री. देन फाइंड अँगल TBS. मेजर ऑफ अँगल BTS इज इक्वल टू, देन मेजर ऑफ अँगल TBS इक्वल टू व्हॉट, बरोबर किती? TBS कुठे बघा, TBS म्हणजे हा अँगल शोधायचा आहे मला, TBS. आणि मित्रांनो, आपण TBS शोधायचं आहे का? एकदा पुन्हा पाहू आपल्या अभ्यासक्रमामध्ये. यस, TBS म्हणजे हा पूर्ण अँगल नाही मित्रांनो, इतकाच अँगल आहे. TBS इतकाच अँगल मला शोधायचा आहे. TBS. आणि मित्रांनो, आता मी एक ट्रायंगल पाहतो. या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलचं नाव लिहितो. लिहा. इन ट्रायंगल, हा ट्रायंगल TBS, त्रिकोण TBS मध्ये, ट्रायंगल TBS मध्ये हा पहिला अँगल घेतो. अँगल BTS T झाला. आता कोण पाहिजे? B मध्यभागी लिहा. राहिलं कोण? T आणि S. TBS प्लस मेजर ऑफ अँगल. आता राहिला कोण?
मला इथं थोडी जागा कमी पडत आहे म्हणून मी खालच्या स्टेपमध्ये लिहितो प्लस. तुम्ही एकाच थोडीत लिहा. मेजर ऑफ अँगल टी झाला, बी झाला, राहिला कोण यस, टी टी बी, राहिला कोणता व्हर्टेक्स शिरोबिंदू यस, इक्वल टू 180 डिग्री बरोबर 180 अंश. मराठी माध्यमाचे विद्यार्थी कारण लिहा. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इंग्लिश माध्यम अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल. नाव याचं मेजर मला माहिती आहे BTS, BTS 110 डिग्री 110 अंश. आता याच्यामध्ये आणखी एक माहिती आहे. या दोन्ही साईड इक्वल आहेत पहा. TS कॉन्ग्रुएंट टू TB लिहा. परंतु TS एकरूप TB, TS एकरूप TB. कारण लिहा समभुज चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात. ऑल द साइड्स ऑफ rhombus are congruent, both are congruent. And you know, if the sides are congruent, opposite angles are congruent. If angles are congruent, opposite sides are congruent. If angle is greater, opposite side is greater. If angle is small, opposite side is small. कोण आणि बाजू याच्यामध्ये संबंध आहे. जसा कोण तशी बाजू, जशी बाजू तसा कोण. कोण मोठा त्याच्या समोरील बाजू मोठी, कोण लहान त्याच्या समोरील बाजू लहान. कोण एकरूप त्याच्या समोरील बाजू एकरूप, बाजू एकरूप त्याच्या समोरील कोण एकरूप. TS च्या समोर कोणता कोण येणार आहे बी. कोणता कोण येणार आहे बी. TBS कॉन्ग्रुएंट टू अँगल TB मध्ये लिहायचं TB राहिलं कोण यस, इक्वल टू TSB इक्वल टू x डिग्री. या TS समोर हा कोण आहे याचं माप जर 1 डिग्री असेल तर TB समोर हा कोण आहे याचं बी मेजर किती असेल x डिग्री. फिगर मध्ये दाखवा. TBच्या समोर हा x, TSच्या समोर हा x. दोघांचं मेजर सेम आहे, इक्वल आहे, x डिग्री माहिती नाही म्हणून. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू. लिहा मग. याला नंबर 1 द्या. 180 डिग्री लिहा की द्या. फ्रॉम वन चला याचं मेजर किती आहे 110 प्लस TBS याचं मेजर किती आहे x प्लस TSB. दिस इज TSB इक्वल टू x इक्वल टू 180 डिग्री. आणि मित्रांनो बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि थोडा प्रकाश पण कमी झालेला आहे, तरी थोडंसं दिसण्यामध्ये अडचण होत असेल तर मी प्रत्येक वाक्य बोलत आहे, तुम्ही ऐका आणि व्यवस्थित लिहून घ्या. आता 110 प्लस x प्लस x 2x इज इक्वल टू 180 डिग्री. आणि सॉल्व करा. तुमचं उत्तर काय येतं ते लिहा. माझं उत्तर येणार आहे x इज इक्वल टू 180 मायनस 110 म्हणजे झाले 70 डिवायडेड बाय 2. माझं उत्तर येणार आहे 35 डिग्री. मित्रांनो 2 स्टेप मनानं करा. पहिली स्टेप 2x इज इक्वल टू 180 मायनस 110 2x बरोबर 180 वजा 110. 2x इज इक्वल टू 70 2x इक्वल टू 70 x इज इक्वल टू 70 अपॉन 2 x इज इक्वल टू 35. चला इतकं काम तुम्ही करायचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे TBS. सो अँगल TBS इज इक्वल टू 35 डिग्री. याला करा फ्रेम. आणि या प्रकारे मित्रांनो आपण बऱ्याच थेरमचा वापर जॉमेट्रीमध्ये इयत्ता 9वीत करावा लागतो. आणि हेच महत्वाचं आहे की दिलेले मुद्दे जर नवीन थेरम आलं, नवीन पॉईंट आला, महत्वाचा मुद्दा आला की पटकन लिहायचं स्टार करून. काय करायचं स्टार करून लिहायचं. आणि नंतर स्टार केलेले सर्व मुद्दे सर्व पॉईंट्स एका ठिकाणी एका खाली एक लिहायचे. शक्य तिथं फिगर काढायची मनानं. या प्रकारे अभ्यास केला तरच मित्रांनो तुम्हाला जॉमेट्रीमध्ये परीक्षेमध्ये काहीतरी लिहिता येईल. याला म्हणतात समरी बेस अभ्यास. समरी काढायची की आजच्या या दिवशी आपण कोणते कोणते थेरम पाहिले त्याची स्टार करत राहायचं आणि नंतर ते कलेक्ट करायचे. मित्रांनो आता आपण पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे 9 सेकंड प्रॉब्लेम. TE इज इक्वल टू 24 सेंटीमीटर, BS इज इक्वल टू 70 सेंटीमीटर, देन TS इक्वल टू व्हॉट. आणि मित्रांनो पुन्हा एकदा फिगर काढायची आहे.
आणि चारही साईड कॉन्ग्रुएंट येते, एकरूप येते, या प्रकारे फिगर काढायची आहे. चला मोजून फिगर काढायची आहे. याला बरोबर याचा मध्यबिंदू पहा कुठं आला. मी थोडंसं अंदाजेच काढत आहे मित्रांनो, तुम्ही मात्र मोजून काढा आणि हे जास्त कमी घेतलं तरी चालेल. दोन्ही डायगोनल, दोन्ही कर्ण वेगवेगळ्या दिशे घ्या, एकसारखे घेण्याची आवश्यकता नाही. इथं दाखवा परपेंडिक्युलर, दोन्ही कॉन्ग्रुएंट आणि स्केलच्या साह्याने जोडा. 1 2 3 4 ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आणि तिघांवर मी या प्रकारचं साईन दाखवतो. फिगर एकदा काढता आली की आपलं काम बरंचसं सोपं होतं. रोम्बस समभुज चौकोन म्हटलं की पटकन 4 प्रॉपर्टी लिहा. नंबर 1, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट्स ईच अदर इन 90 डिग्री. सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, कर्ण परस्परांना 90 अंशात दुभागतात. आणि नंबर 4, डायगोनल बायसेक्ट्स अपोजिट अँगल, कर्ण सम्मुख कोन दुभागतात. ह्या प्रॉपर्टी 3दा 4दा लिहा तरच तुमच्या ते लक्षात बसेल. आता मित्रांनो काय दिलंय पहा. टी इज इक्वल टू 24. पहिले नाव देतो BEST. आवाज क्लिअर येत आहे का आणि लिहिलेलं स्पष्ट दिसत आहे का? तुमची पोस्ट यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. आणि आपलं नाव, वर्ग, तुकडी, शाळेचं नाव शॉर्टमध्ये यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याची नोंद घेत आहे. आता TE इक्वल टू 24 सेंटीमीटर, TE बरोबर 24 सेंटीमीटर, BS बरोबर 70 सेंटीमीटर आणि TE आणि दोन्ही डायगोनल, दोन्ही कर्ण एकमेकाला कोणत्या बिंदू छेदतात? A. TE 24 आहे. सांगा बरं TE किती? 2 भागात विभाजन करायचं 24चं. याला किती देतात, याला किती देतात? 80 इक्वल टू AE इक्वल टू याची हाफ करा, अर्धा गुणिले 24 बरोबर 12 सेंटीमीटर. हे झाले 12. इकडे काही लिहायची गरज नाही. 12. आता अपूर्ण 70 आहे, 70 आहे. सांगा अर्धे किती? लिहा. BA बरोबर SA बरोबर हाफ इंटू 70 इज इक्वल टू 35 सेंटीमीटर. कर्ण परस्परांना दुभागतात, डायगोनल बायसेक्ट्स ईच अदर. BI बाय म्हणजे 2 समान भाग आणि SA BA किती आलं 35. हे 35, हे 35, हे 12. आणि आपल्याला शोधायचं काय आता? TS. माझं टार्गेट आहे, मला TS ची लांबी शोधायची. TS. मग आता हे 12 आलं, हे किती? 35. 12, 35 TS. हा झाला एक ट्रँगल तयार. आणि याचं पण मेजर किती आहे? अँगल याचं 90 डिग्री. लिहा मग इन ट्रँगल लिहा. इन ट्रँगल त्रिकोण, हा त्रिकोण घ्या TAS. इन ट्रँगल TAS. मेजर ऑफ अँगल दिस अँगल TAS इक्वल टू, चला पेन्सिलीनं TAS अँगल कुठे आहे त्याच्यावर डायरेक्ट करा. फिगरमध्ये पेन्सिल हातात घ्या आणि TAS अँगल कोणता आहे तिथं चिन्ह करा. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? 90 डिग्री. कारण लिहा. कर्ण इथे कारण लिहायचं राहिलं मित्रांनो. इथं लिहा डायगोनल बायसेक्ट्स ईच अदर. कर्ण परस्परांना दुभागतात. इथं कारण लिहा किंवा तिघाला मिळून एकच कारण लिहा. डायगोनल्स बायसेक्ट्स ईच अदर इन 90 डिग्री. कर्ण परस्परांना 90 अंशात दुभागतात. सो ट्रँगल TAS इज, म्हणून त्रिकोण TAS हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? अँगलवरून त्रिकोणचे 3 प्रकार पडतात ट्रँगलचे. कोणावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. एक अँगल 90 अंश 90 डिग्री असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तुमचं तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ट्रँगल विथ रिस्पेक्ट टू इट्स अँगल. कोणावरून त्रिकोणाचे किती प्रकार पडतात? यस, इट इज राईट अँगल ट्रँगल. RIGHT, राईट अँगल ट्रँगल.
काटकोन त्रिकोण आहे. आणि मित्रांनो, जॉमेट्री किंवा भूमिती अवघड का जातं? कारण मागचं आपल्याला पहिलीपासून 8वीपर्यंत शिकलेलं नाही, तर पहिलीपासून कालपर्यंत शिकलेलं सगळं आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजे, तरच आपल्याला भूमिती सोपं जाईल, समजल. अन्यथा समजायला अवघड जाईल आणि प्रथम सत्रात तर काहीच समजणार नाही. पण करत राहिले, प्रॅक्टिस करत राहिले, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला तर आपल्याला थोडंसं महिन्या 2 महिन्यानंतर जॉमेट्री भूमिती समजायला लागेल आणि सेकंड टर्ममध्ये मात्र तुम्ही खूप छानपैकी सोडवू शकाल. आणि म्हणून डिप्रेशनमध्ये जायचं नाही, व काहीच समजत नाही, कारण आपल्याला आधीपर्यंतचं ज्ञान आपल्या डोक्यात फिट नाही. त्याच्यासाठी काय करता येईल? मुद्दा सांगितला की स्टार करून द्यायचा, डेफिनेशन सांगितली की स्टार करून द्यायचं, आणि पूर्ण व्हिडिओ झाला की सगळे स्टार केलेले एका ठिकाणी लिहायचे आकृती सहित. चला, राईट अँगल ट्रायंगल असेल तर कोणतं थेरम वापरता येतं? बाय पायथागोरस थेरम. म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार सांगा, आठवीत झालेलं आहे तुम्हाला, सांगा लवकर. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. लिहा, कर्ण वर्ग बरोबर प बा पहिली बाजू वर्ग अधिक दू बा दुसरी बाजू वर्ग. हायपोस्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर किंवा वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हायपोटेनियस? कर्णची व्याख्या काय आहे? तुमचं तरी टिपच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. शॉर्टमध्ये कशी ओळखायचा कर्ण? हायपोटेनियस कसा ओळखायचा? दिस इज द राईट अँगल ट्रायंगल, दिस इज द हायपोटेनियस, साइड अपोजिट टू 90 डिग्री. इथं 90 डिग्री कोण आलं? ए. अँगल ए 90 डिग्री. ट्रायंगलचं नाव काय? TSA. ए काढून टाकला, दिस इज द हायपोटेनियस. लिहा मग, TS स्क्वेअर इज इक्वल टू कर्ण. TS स्क्वेअर इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर TA किती आहे? TA 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. सांगा, 12 स्क्वेअर 144, 35 स्क्वेअर. शेवटी जर 5 आला तर 5 5 25, 3 4 जा 12. शेवटी जर 5 आले तर 25 लिहून टाका. 3च्या पुढच्या संख्या 4, 3 × 12, 3 4 जा 12. चला, ॲडिशन करा. 1369 TS स्क्वेअर इज इक्वल टू 1369. पुढे लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन काढा वर्गमूळ. TS इज इक्वल टू 1369 स्क्वेअर रूट 1369 वर्गमूळ. आणि माझ्याकडे एक छोटंसं टेक्निक आहे की जे आपल्याला पटकन वर्गमूळ काढता येईल. 13, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, आणि या दोघांच्या मध्ये काय येतं? 13. 9 आणि 16च्या मध्ये, 9 आणि 13च्या मध्ये. आणि मग घ्यायचे पहिले 3 घ्यायचे पहिले. काय घ्यायचे? 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 9 आणि 16 मध्ये काय येतं? 13. म्हणून पहिले 3 घेऊन टाका. 50% उत्तर आलं. आता कोणत्या संख्येच्या वर्ग केला की शेवटी 9 येतं? फाइंड आउट द नंबर्स. व्हेन वी स्क्वेअर इट, युनिट प्लेस इज 9. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9. शेवटी 9 आलं. 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49. 7 स्क्वेअर 49. युनिट प्लेसला 9 आलं, एकच स्थानी 9 आलं. आता एकतर या 3च्या पुढं 3 येईल किंवा 7 येईल, कारण 3 स्क्वेअर 9, 7 स्क्वेअर 49 म्हणजे 9. मग आता इथं पाहायचं, 3 स्क्वेअर 9, 13 - 9 4, 16 - 13 3. म्हणजे हा 16ला जवळ आहे. 13 16ला जवळ आहे. 9ला जवळ असतं तर 3 घेतलं असतं. 16ला जवळ आहे म्हणून काय घ्यायचं? 7. लिहा मित्रांनो, टेक्निक आहे आणि टेक्निक सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून शॉर्टमध्ये सांगितलं.
तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्क्वेअर रूट शोधा आणि येतच नसेल तर अशी पद्धत आपल्याला 8वी शिकवलेली आहे. फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 1369. चला लिहा. TS इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. TS इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. मित्रांनो, मला माहिती आहे की ते व्हिडिओ एकदा पाहिल्यानं उदाहरण एकदा ऐकल्यानं येणार नाही, कारण किती थेरम आणि किती प्रमाणाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून याला एकच पर्याय मित्रांनो, प्रॅक्टिस. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणे आणि दिलेले मुद्दे पुन्हा पुन्हा वाचणे, लिहिणे, फिगर काढणे. तर आता आपण सोडूया स्वाध्याय. लिहा. नंबर 1 स्वाध्यायमधला पहिला प्रश्न. समभुज चौकोन ABCDच्या कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे, तर बाजू व परिमिती काढा. मराठी माध्यमाचा लिहून झाला असेल त्यांनी फिगर काढा रोम्बसची. समभुज चौकोनाची आकृती काढा. आता इंग्रजीमध्ये इन रोम्बस ABCD diagonals are 16 centimeter and 12 centimeter. Diagonals are 16 centimeter and 12 centimeter. Then find side and perimeter. Side and perimeter. PERIMETR. What is the meaning of perimeter? परिमिती म्हणजे काय? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि म्हणून मित्रांनो, भूमिती किंवा जॉमेट्रीमध्ये मागचं नॉलेज असणं फार आवश्यक आहे. चला आता आपण पहिले फिगर काढू. दिस इज द फर्स्ट डायगोनल, दिस इज द सेकंड डायगोनल. याचा मिड पॉईंट हा आला पाहिजे, याचा मिड पॉईंट हा आला पाहिजे. दोन्हीही सेगमेंटचे मिड पॉईंट मधून हे बरोबर गेलं पाहिजे. याला जॉईन करा. चारी साईड कॉन्ग्रुएंट काढा मोजून. 1 2 3 4. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. नाव दिलंय का? ABCD. कसंही नाव द्या. ABCD कसे नाव द्या, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर बायसेक्ट्स इथं 90 डिग्री. रोम्बस समभुज चौकोन म्हटल्याबरोबर अशी फिगर जर काढता आली तर समजायचं आपला अभ्यास योग्य मार्गाने चालू आहे. आता दिलेली माहिती लिहा. गिवन पक्ष. गिवन म्हणजे काय मराठी? पक्ष. AC इज इक्वल टू पहिला किती? 16 सेंटीमीटर अँड DB दुसरा कर्ण, दुसरा डायगोनल DB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. पुन्हा आता पायथागोरस, पुन्हा ट्रायंगल तयार करायचा. हा पूर्ण 16 आहे, AC 16 आहे, म्हणजे हा किती झाला? 8. हा झाला 8, हा झाला 6, हा झाला 6. 8 to the 16, 6 to the 12. फक्त लिहावं लागेल. आता लिहावं लागेल. चला याला म्हणतो O घ्यायचा आपण. याला O नको, M घेऊ. M बी नको. M भरपूर वेळ घेतो आपण. आता इथं घेऊ आपण N. लिहा. NA इज इक्वल टू हाफ ऑफ AC, अर्धा गुणिले AC, अर्धा गुणिले 16 बरोबर 8 सेंटीमीटर. NA. आता ND लिहा. ND इज इक्वल टू हाफ ऑफ, तुमचं उत्तर या बॉक्समध्ये लिहा. हाफ ऑफ 12 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 6 सेंटीमीटर. पुन्हा तेच पायथागोरसचं थेरम वापरायचं आहे आपल्याला. पुढे लिहा. मेजर ऑफ अँगल AND इज इक्वल टू 90 डिग्री. आणि तिन्ही स्टेटमेंटला मिळून एकच कारण लिहा. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर इन 90 डिग्री. तिघांचं कारण एकच. इथं काय लिहायला सांगा? दुसरा कोणता आहे? पहिला AC आणि दुसरा DB. इथं लिहा DB. चला आता ट्रायंगल AND लिहा. इन ट्रायंगल AND मेजर ऑफ अँगल AND इक्वल टू 90 डिग्री.
बापन कोण AND बरोबर 90 अंश, अँड बरोबर 90 अंश. सो इट इज विच टाईप ऑफ ट्रायंगल इट इज. तुमचं उत्तर लिहा. इट इज हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण. राईट अँगल ट्रायंगल. सो बाय पुन्हा तेच पायथागोरस PYTHAGORAS पायथागोरस PHEOREM बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमाणानुसार सांगा मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहा. कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हायपोस्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. चला हायपो कोणता 90च्या समोरची बाजू. 90च्या समोर कोण आहे DC. ट्रायंगलचं नाव काय आहे DNC. DNC 90 कोण आहे N हा 90 राहिला कोण DC. तो झाला हायपो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. DCचा वर्ग राहिलं कोण DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर. मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला टेक्निक सुचतात. म्हणून मी ट्रायंगलकडे न पाहता हे सूत्र लिहू शकतो. कोणता अँगल राईट अँगल आहे N सोडून दिला DC हा झाला हायपोटेनियस. आता DC सोडून दिलं राहिले कोण DN NC. वन साइड स्क्वेअर अदर साइड स्क्वेअर. चला DC स्क्वेअर किती सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ DC माहित नाही. DC स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. चला काढा पटकन. 6 स्क्वेअर किती 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. DC स्क्वेअर इज इक्वल टू दोघांची ॲडिशन माझी 100 आली. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 100. 100चं वर्गमूळ 10. 1 ते 30 वर्ग 1 ते 10 घन 1 to 30 स्क्वेअर 1 to 10 क्यूब. पाठच पाहिजे. चला DC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. पहिलं काम झालेलं आहे. साईड आली खाली लिहा. सो साईड इज इक्वल टू म्हणून बाजू बरोबर 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. साईड इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. याला चौकट करा कारण हे विचारलेलं आहे. दुसरं काय परिमिती द्या. परिमिती इज इक्वल टू मराठीत इंग्रजीत काय म्हणतात त्याला पेरीमीटर. लिहा परिमिती किंवा पेरीमीटर इक्वल टू. पेरीमीटरचं एकच सूत्र आहे सर्व बाजूंची बेरीज. सम ऑफ ऑल द साइड्स. लिहा मराठी माध्यमाचे विद्यार्थी सर्व बाजूंची बेरीज. सम ऑफ ऑल साइड्स. SUM सम ऑफ ऑल साइड्स. हाऊ मेनी साइड्स आर देअर 4 साइड. प्रत्येक साइडची किती 10 इज इक्वल टू 4 into 10. P इज इक्वल टू 4 into 10 40 सेंटीमीटर. सर्व बाजूंची बेरीज सम ऑफ ऑल द साइड्स इज कॉल्ड ॲज पेरीमीटर. मित्रांनो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. आणि प्रत्येक प्रश्न जर समजून सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब होईल. आणि म्हणून ब्रिज कोर्समध्ये आपल्याला थोडंसं फास्टच जावं लागणार आहे. महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगतो की महत्त्वाचे मुद्दे स्टार करून लिहा आणि व्हिडिओ संपल्यावर पूर्ण स्टार केलेले मुद्दे एका ठिकाणी लिहा. शक्य तिथं फिगर काढा. चल पहिला प्रश्न सॉल्व्ह झाला. आता क्वेश्चन नंबर 2. एका समभुज चौकोनाच्या कोनाचे माप. थांबा 1 मिनिट पुन्हा पाहतो. थोडंसं काहीतरी राहून गेलं. एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप. एका कोनाचे माप 50 अंश आहे. एका कोनाचे माप 50 अंश आहे. तर उरलेल्या कोनांची मापे काढा. इफ वन अँगल ऑफ रोम्बस. चला समभुज चौकोनाची आकृती काढा.
If one angle of rhombus is equal to 50 degree, then find out remaining angles. आणि पटकन रोम्बस काढा रोम्बस समभुज चौकोन तुमच्या पद्धतीने काढा. चारी साईड इक्वल आल्या पाहिजे. स्केलनं मोजून घ्या. चारी साईड इक्वल आल्या पाहिजे. फर्स्ट साईड 4 सेंटीमीटर घेतले तर सर्व 4 सेंटीमीटर घ्या. ऑल द साइड्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट. 1 2 3 4. चौकोनाचं काही नाव दिलंय का? नाही दिलं. आपण घेऊ मानानं A B C D आणि अँगल दिलेला आहे एक. बाकीचं काही दाखवायचं काम नाही, फक्त अँगलच दाखवू. सपोज मेजर ऑफ दिस अँगल इज 50 डिग्री. लिहा. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज रोम्बस and measure of angle A equal to 50 degree. मापन कोण A बरोबर 50 अंश. आता राहिलेले तिघं शोधू. आता लिहा. नंबर 1 मेजर ऑफ अँगल B इक्वल टू Bचं काढायचं आहे. A आणि B आर सप्लिमेंटरी. कोण A आणि कोण B यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, म्हणजे ते पूरक कोण आहे. चला लिहा. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. कारण लिहा सम्मुख कोण पूरक असतात. सम्मुख नाही, लगतचे कोण पूरक असतात. ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. चला लिहून घ्यायचा मुद्दा. रोम्बस म्हटलं की अपोजिट साइड्स, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री, एडजसेंट एंगल्स आर सप्लिमेंटरी, डायगोनल बायसेक्ट्स अपोजिट एंगल्स. 5 प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला. फर्स्ट अपोजिट एंगल, ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री. चौथं ऍडजसेंट एंगल्स आर सप्लिमेंटरी. 5वं डायगोनल बायसेक्ट्स अपोजिट एंगल्स. सर्व बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, कर्ण परस्परांना 90 अंशात दुभागतात, कर्ण सम्मुख कोण दुभागतात, लगतचे कोण पूरक कोण असतात. चला A इज इक्वल टू 50 प्लस मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. काढा तुमचं उत्तर आणि माझं उत्तर मॅच होतं का पा. 180 मायनस 50 मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 130 डिग्री. चौकट करा. इथं लिहा 130 डिग्री. पुढे आता मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल A. कारण लिहा मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सम्मुख कोण एकरूप असतात, म्हणून अँगल C इज इक्वल टू अँगल A. कोण C आणि कोण Aचं माप सेम येईल. 50-50 आणि 130-130. लिहा मेजर ऑफ अँगल D कॉन्ग्रुएंट टू, मेजर लिहिण्यापेक्षा फक्त अँगल लिहा. अँगल कॉन्ग्रुएंट, मेजर कॉन्ग्रुएंट. अँगल D कॉन्ग्रुएंट टू अँगल, लिहा अँगल D कॉन्ग्रुएंट टू अँगल B. मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 130 डिग्री. कारण लिहा इथं अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सम्मुख कोण एकरूप असतात आणि सगळ्यांची मिळून 360 झाले का पा. 50-50 100, 130-130 260. दोघांची ॲडिशन 360, दोघांचे ॲडिशन 180. ॲडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. 180. In this way, students, we completed rhombus. आज आपण रोम्बसची, समभुज चौकोनाची माहिती पाहिली. पुन्हा एकदा सांगतो की समभुज चौकोनाच्या 5 प्रॉपर्टीज, 5 गुणधर्म आकृतीसह 3दा लिहा. राईट डाऊन 5 प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस 3 टाइम्स विथ फिगर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. आणि एकाच दिवशी आपल्याला 4-5 थेरम, 3-4 प्रॉपर्टीज, फॉर्म्युले वापरावे लागतात आणि ते लक्षात राहत नाही.
कारण 8वीचं पण वर्ष आपलं थोडंसं कमी अभ्यासाचं गेलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो जॉमेट्री आणि भूमिती थोडंसं अवघड जाणार आहे फर्स्ट टर्म, पण चिवटपणाने अवघड जातं म्हणून करायचं आहे, अवघड जातं म्हणून सोडून द्यायचं नाही. पुन्हा पुन्हा लिहा. आपली काही अडचण असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. मित्रांनो आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य पोस्ट करा. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.